साडे सव्वाशे न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच श्रीरामपूर येथील वार्ड क्रमांक 2 मधील नागरी समस्यांबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण नगरपालिका प्रशासनाने मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर चौथ्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले। वार्ड क्रमांक 2 मधील एका शाळा प्रशासनाने परिसरातील अस्तित्वात असलेले गटार बंद केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत होता। या संदर्भात अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएब जमादार यांच्याकडे धाव घेतली होती। नागरिकांच्या समस्यांची गंभीर दखल घेत श्री जमादार यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती। तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता। मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी नागरिकांसह नगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले। उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना आंदोलन अधिक तीव्र होत गेले। समाजवादी पार्टीकडून घंटानाद आंदोलन, गेटबंद आंदोलन तसेच रस्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती। त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले। नगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। त्यानंतर श्री जमादार यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली। यावेळी बोलताना जोएब जमादार म्हणाले की नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता नाही केली तर समाजवादी पार्टी यापेक्षा अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल। नागरिकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही।